तर या संपूर्ण प्रकरणावर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो, तो कुठल्या पक्षाचा प्रमुख नसतो। त्यामुळे राज्यामध्ये जे काही राजकीय पक्ष काम करतात, मग ते छोटे मोठे अति मोठे कोणी असू शकतील, ते कोणीही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांच्या संबंधित लोकप्रतिनिधीचे प्रश्न हे मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू शकतात। आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतली आणि मिलिंद नार्वेकर हे जगतमित्र आहेत, माझे देखील अतिशय परम मित्र आहेत। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी कोणाची भेट घेतली तर त्यामध्ये मला वाटतं आश्चर्य नसावं। नक्कीच पुन्हा एकदा सुशांत यांच्याकडे जाऊया। सुशांत, आपण सध्या पाहिलं प्रसाद लाड यांची आपण सध्या ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे। ही भेट खरं तर महत्त्वाची आहे राजकीय दृष्टिकोनातून। राजकीय वर्तुळात या भेटीच्या काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत? अगदी बरोबर आहे, ही भेट तितकीच महत्त्वाची आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर मागील 2.5 वर्षात ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं, त्यानंतर सत्ता तर झालं, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा निवडणुका आता झाल्या विधानसभेच्या, आणि त्यामध्ये भाजप जो आहे तो सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं भाजपसोबत जवळीक आता सगळेच पक्ष वाढवू लागलेले आहेत। त्यामध्ये आपण बघितलं असेल उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीची भाषा केली होती, अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली होती, एकतर राजकारणात मी राहीन किंवा तू राहील, तेच उद्धव ठाकरे आता नरमल्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत, सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होतं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बदललेला सूर, देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेलं वजन, त्यामुळे कुठेतरी हा बदल आहे का अशी चर्चा सुरू झाली। त्यातच आता एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याच्या मागील काही दिवसांपासून चर्चा ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत। त्यामुळे अर्थात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष आहे, भाजपसोबत अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे कुठेतरी एक महत्त्वाची ताकद जी आहे ती भाजपची आहे। आणि याचमुळे हे विरोधी पक्ष म्हणजे अनेक विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीसांना खासगी देऊन भेटत आहेत। मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय विश्वासू सहकारी हे उघडपणे येऊन भेटत आहेत देवेंद्र फडणवीसांना। कारण सांगितलं जात आहे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बनवणार आहे, त्या संदर्भातली ही बैठक होती। मात्र नक्कीच या व्यतिरिक्त काही राजकीय घडामोडी घडतायत का असं देखील आता चर्चा रंगू लागलेली आहे। सुशांत, तुम्हाला थोडंसं मी थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे नेते प्रवीण दरेकर सध्या आहेत। प्रवीणजी, आपण सध्या पाहतोय काही महत्त्वाचे नेते ठाकरेंचे शिवसेनेचे हे आता सागर बंगल्यावर पोहोचलेले होते, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजत आहे, तुमची प्रतिक्रिया यावर? नाही, मला वाटतं मिलिंद नार्वेकर किंवा अंबादास दानवेंनी देवेंद्रजींची भेट सागर बंगल्यावर घेतली असेल, त्यावेळी काही राजकीय घडामोडी असतील असं मला वाटत नाही। शेवटी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मिलिंद नार्वेकर आमदार आहेत, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत विधान परिषदेमध्ये, आणि त्याच्यामुळे कामानिमित्त मिलिंद नार्वेकर त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, त्यांचे संबंधित तसे सौहार्दाचे आहेत। आणि आता विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे त्या ठिकाणी सभागृहाचं विरोधी पक्षाचं नेतृत्व करतात, त्याच्यामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना काही सांगायचं आहे का, पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरेंच्या पक्षाची काही मागणी भूमिका काही आहे का, अशा प्रकारचा संदर्भ याला असू शकतो। परंतु याचा राजकीय घडामोडींशी काही संबंध आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळं राजकारण शिजू पाहताय का असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही। आणि राज ठाकरे साहेबांची सकाळी भेट झाली त्याचं स्पष्टीकरण देवेंद्रजींनी दिलेलंच आहे। दरेकरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर राजकीय दृष्टिकोनातून ही भेट नसल्याचं आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतंच आपल्याला सांगितलं। मात्र ही राजकीय वर्तुळात या भेटीमुळे चर्चांना उधाण आल्याचं सध्या बघायला मिळत आहे।